पाकिस्तानकडनं आता हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, तसंच रिटालिएशन वाढलं आणि त्यामुळे हरियाणातील सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। फतेह-1 हे क्षेपणास्त्र आहे पाकिस्तानचं आणि हे फतेह-1 क्षेपणास्त्र भारतानं नष्ट केलेलं आहे। काही मिनिटांमध्येच पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेत उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानतर्फे भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावासंदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे। पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। भारताची राजधानी दिल्ली अत्यंत महत्त्वाचं शहर, राजकीयदृष्ट्या सुद्धा आणि अनेक महत्त्वाच्या वास्तू इमारती इथे आहेत आणि राजधानी दिल्लीला लक्ष्य केलं जातंय आणि त्यामुळे हरियाणातल्या सिरसामध्ये मात्र पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलेलं आहे। अक्षय मावळे आमचा प्रतिनिधी फोनद्वारे आमच्यासोबत उपस्थित आहेत। अक्षय, दिल्ली, राजधानी दिल्ली भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आणि हेच लक्ष्य करण्याचा, हेच टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतंय। दिल्लीत त्या पार्श्वभूमीवर कोणती परिस्थिती आहे, काय सतर्कता बाळगली जाते? नक्कीच नाही, आपण जर बघितलं तर सतत ज्या त्या पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहे। संपूर्ण जी सीमावर्ती भाग आहे, या सीमावर्ती भागामध्ये देखील सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। भारतीय सैनिक असेल, हे संपूर्ण जे आहे ते पाकिस्तान ज्या प्रकारे भारतावर हल्ला केला जातोय, अनेक ठिकाणी रॉकेट असेल किंवा मिसाईल सोडले जाते, याला देखील चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून दिलं जात आहे। मात्र आपण जर बघितलं तर काल मध्यरात्रीच्या सुमारास जे आहे ते पाकिस्तानने फतेह-1 हे जे मिसाईल आहे ते मिसाईल भारतावर सोडलं होतं। मात्र सुरक्षा दलाकडून जे आहे ते संपूर्ण जे मिसाईल आहे हे हवेतच हाणून पाडल्याचं जे आहे ती माहिती पुढे येत आहे। मात्र हे संपूर्ण फतेह-1 हे जे मिसाईल आहे, मिसाईलबद्दल जर बघितलं तर ही संपूर्ण मिसाईल जे अत्यंत धोकादायक असं मानलं जातं आणि या क्षेपणास्त्राद्वारे जे आहे ते पाकिस्तान भारताच्या पश्चिम भागात असेल किंवा संपूर्ण जो भारतातला अतिमहत्त्वाचे जे भाग आहे या भागांमध्ये जो आहे तो लक्ष्य करत असला तर जे आहे ते प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे। मात्र या संपूर्ण मिसाईलची जी आहे ती चाचणी केली जाणार आहे। संपूर्ण मिसाईल हे नेमकं कुठल्या भागात? नक्कीच अक्षय, जसं पाकिस्तानकडनं परवापासून खरं तर 8 मे पासून जेव्हापासून पाकिस्ताननं मिसाईल लागायला सुरुवात केली होती, ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली होती, त्याच्यानंतर राजधानी दिल्लीतल्या बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी कुणीच थांबू नये आणि हा सगळे परिसर खरं तर इंडिया गेटचा म्हणू नका किंवा राष्ट्रपती भवनकडे जाणारा रस्ता म्हणू नका, हे सगळे परिसर खरं तर रिकामी करण्यात आले होते। मात्र आणखी आता काय परिस्थिती आहे तिथे, कारण सुरक्षा यंत्रणा नक्कीच प्रमाणाच्या बाहेर अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर परवा जे आहे ते जवळपास जम्मू काश्मीरचं जे विमानतळ असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल यावर देखील हल्ला करण्याचा जो प्रयत्न आहे तो पाकिस्तानकडून करण्यात आलेला होता। मात्र सैन्य दलाने हा संपूर्ण प्रयत्न जो आहे तो उधळून लावलेला होता आणि दिल्लीला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दिल्लीचं जे इंडिया गेट आहे या ठिकाणी देखील संपूर्ण जी पर्यटक होते त्यांना तो संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करायला सांगितलेला होता आणि दिल्लीमध्ये देखील विमानतळ असेल, रेल्वे स्थानक असेल किंवा इतर जे महत्त्वाचे ठिकाणे आहे, मग लाल किल्ला असेल, या संपूर्ण परिसरात जो आहे तो आता चोख असा पहारा स्थानिक पोलीस असेल किंवा भारतीय सैन्य असेल यांच्याकडून देण्यात आलेला आहे। मात्र जी देशातली महत्त्वाची शहरं आहे या ठिकाणी देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण शहरांमध्ये जो आहे तो आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय राजधानी दिल्लीत फार अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे, हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे, कारण आता दिल्ली कदाचित आपली राजधानी पाकिस्तानच्या हिट लिस्टवर आहे आणि त्यामुळे दिल्लीला लक्ष्य केलं जाऊ शकतं आणि त्याचमुळे आता सावधानता बाळगण्यात येते।